तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। छत्रपती संभाजीराजे हे सध्या जालन्यासाठी रवाना होतोय, कारण मराठा क्रांती मोर्चाकडून आज जालना बंदची हाक देण्यात आलेली आहे। जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर काल पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला होता आणि त्यानंतर संपूर्ण परिसरात वातावरण चिघळलेलं पाहायला मिळालं। अंतरवाली सराटी गावात सध्या तणावपूर्ण शांतता असली तरी वातावरण मात्र चिघळलेलं आहे आणि मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाचा निर्धार आंदोलकांनी केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज जालना बंदची हाक देखील मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आली आहे। त्याच पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती हे आंदोलकांची भेट घेण्यासाठी जालन्याकडे रवाना होत आहेत आणि तिकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय। नाही हे रस्ते थांबलेले एक ठिकाणी तुम्हाला फ्रेम दिलेले आहे आयपीएलचे। तर काल जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला होता। यात 150 आंदोलक आणि 32 पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले होते। त्याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाकडून आज जालना बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि छत्रपती संभाजीराजे सध्या आंदोलकांची भेट घेण्यासाठी तिथे पोहोचतायत। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, संभाजीराजे छत्रपती हे काही वेळापूर्वी या ठिकाणी दाखल झालेले आहे। ही थेट दृश्य बघतोय आपण, ते जालन्यामध्ये दाखल झालेले आहे आणि या ठिकाणी असलेल्या काही ग्रामस्थांशी ते बोलत आहे। पुढच्या काही वेळामध्ये ते आंदोलनस्थळी देखील दाखल होतील। आपण बघतोय या ठिकाणी काही स्थानिक नागरिक आहे हे संभाजीराजेंशी संवाद करताय। खरं स्थानिक नागरिक आहे हे संभाजीराजेंशी संवाद करताय। खरं तर संभाजीराजे अचानकपणे कोल्हापूरवरून थेट आज अशा पद्धतीनं जालन्याच्या दिशेने निघाले। अचानक हा सगळा दौरा जो आहे औरंगाबाद मध्ये त्यांचा होता, अनेक ठिकाणी कार्यक्रम होते, हे सगळे कार्यक्रम रद्द करून संभाजीराजे जे आहे ते जालन्यामध्ये दाखल झाले। एक तणावाचं अशा स्वरूपाचं वातावरण या ठिकाणी आहे आणि याच सगळ्यासाठी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधताय, कार्यकर्त्यांशी बोलताय। पुढच्या काही वेळामध्ये संभाजीराजे जे आहेत ते या आंदोलनस्थळी पोहोचतील। त्या ठिकाणी नेमकं काय घडलं याबाबतची माहिती जी आहे ते त्या ठिकाणी असलेल्या पदाधिकाऱ्यांकडून घेतील। हे थेट दृश्य बघतोय, संभाजीराजे छत्रपती हे काही क्षणापूर्वी या ठिकाणी दाखल झालेले आहे। पुढच्या काही वेळामध्ये ते आंदोलनस्थळी येतील। ठिकठिकाणी त्यांना थांबवून कालची घटना जी आहे ती सांगितली जातीये आणि एकूणच काल काय काय ह्या ठिकाणी घडलं, कशा पद्धतीने पोलिसांकडून लाठीचार्ज झाला, कुणाकुणाला मारहाण झाली याबाबत ही सगळी माहिती जी आहे ती त्यांच्याकडून घेतली जाते। आपण एकदा महाराजांशी पुन्हा बोलण्याचा प्रयत्न। महाराज, आपण कोल्हापूरवरून थेट आज आला आहात, काय प्रतिक्रिया आहे? जो प्रकार काल घडला आहे तो निंदनीय आहे। मला पहिल्यांदा तिथे जाऊन भेटतो मी लोकांना, सगळ्या आंदोलकांना भेटतो, नंतर मी प्रतिक्रिया देईन। आपण ह्या ठिकाणी आला आहात, खरं तर आपला कोल्हापूरच्या अनेक नियोजित कार्यक्रम होते ते सोडून आपण इथे आलेला आहात। नेमक्या काय भावना इथे आलेल्या रस्त्यात तुम्हाला व्यक्त केल्या जातात, काय तक्रारी येतात? समाज ज्यावेळी अडचणीत असतो त्यावेळी छत्रपतींनी बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्या सोडून यावं लागते, म्हणून मी आज इथं आलोय। आणि पूर्वीपासून जी शिवाजी महाराजांची, शाहू महाराजांची भूमिका आहे ती भूमिका घेऊन मी जाणारा एक व्यक्तिमत्व आहे आणि जो काल प्रकार घडला हे महाराष्ट्राला शोभत नाही आणि कोणाच्यामुळं हा घडलाय त्याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे। ते मी सगळं बाकीचं मी तिथं गेल्यावर बोलेन। संभाजीराजे छत्रपती हे आपल्याशी न्यूज 18 लोकमतशी बोलत होते आणि आता हा सगळा ताफा जो आहे त्यांच्यासोबत आलेले हे असंख्य कार्यकर्ते जे आहे अशा वाहनांमधून आलेले, हा सगळा पोलिसांच्या ताफ्यासह ते आता या ठिकाणी आंदोलन स्थळाकडे रवाना होतील। ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या ठिकाणून अवघ्या काही अंतरावरती हे आंदोलन स्थळ आहे आणि या आंदोलन स्थळावरती ते जातील, अशा प्रकारची सगळी परिस्थिती या ठिकाणी आहे। बरं लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या मराठा उपोषण स्थळी सध्या शांतता आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी मागच्या 4 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज नंतर वातावरण चिघळलं होतं आणि त्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक होत महामार्गावरील बस पेटवून देण्यात आल्या। जवळपास 15 बस आंदोलकांनी पेटवून दिल्यात। आज अंतरवाली सराटी गावात अनेक मराठा आंदोलक आणि नेते दाखल होणार आहेत, मात्र सध्या गावात शांतता आहे।
जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केलाय। शांततेच्या मार्गाने सगळे मोर्चे यशस्वी झाले। आता हे कालचं आंदोलन जे चालू होतं योग्य ते बंदोबस्त लावून आणि आंदोलनकर्त्यांना विश्वासात घेऊन जर केलं असतं तर कदाचित हा प्रसंग आला नसता असं मला वाटतं। त्या परिसरामध्ये सरकारचा प्रोग्राम आहे नागरिकांची गाडी म्हणून हे आंदोलन जे सुरू होतं ते संपवण्यासाठी हा सगळा प्रकार झाला असाही आरोप होतो। नाही, सरकारला मराठा आरक्षण देऊच शकत नाही आणि द्यायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयामध्ये जो निकाल आला होता त्यांच्या लार्जर बेंचकडे त्यांना जाता आलं असतं किंवा सर्वोच्च न्यायालयाने ज्या काही निर्णयामध्ये फाइंड आउट केलं आहे त्या संदर्भात सरकारला वर्षभरामध्ये दीड वर्षामध्ये उपाययोजना करता आली असती। परंतु सरकार केवळ पाळापाळी आणि फोडाफोडीच्या मध्ये व्यस्त राहिलं। त्यांना या सगळ्या समाजाकडे वेळ द्यायला लक्ष नव्हता या समस्येकडे आणि आरक्षणाकडे, आणि म्हणून आता शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवून लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी केविलवाना प्रयत्न करत आहेत आणि म्हणूनच त्यांनी ते आंदोलनच्या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग मोकळाही असला पाहिजे हा सुद्धा एक प्रयत्न असू शकतो। जालन्यातली ही दृश्य आपण पाहतोय। आपल्या सगळ्याला आपल्या माध्यमातून मी आपल्या सरकारला या ठिकाणी मी आव्हान देऊ इच्छितो की असल्या प्रकारची मुस्कटदाबी करू नका। अरे केंद्र सरकार तुमच्या ताब्यात, राज्य सरकार तुमच्या ताब्यात, तुम्हाला आरक्षण द्यायला अडचण यायचं हे कारणच नाही, परंतु तुम्हाला हे द्यायचं नाही। सुधीर तर अनेक राजकीय नेते आपल्या प्रतिक्रिया या प्रकरणावर देत आहेत, कारण जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या मराठा उपोषण स्थळी सध्या शांतता असली तरी देखील काल पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला होता आणि त्यानंतर वातावरण चिघळलं होतं। आणि सध्या ही दृश्य आपण पाहतोय। संभाजीराजे छत्रपती हे आंदोलकांची भेट घेण्यासाठी जालन्यात दाखल झालेले आहेत। जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी गावात सध्या मराठा उपोषण स्थळी शांतता असली तरी देखील काल पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीमार झाला आणि त्याच पार्श्वभूमीवर आता संभाजीराजे छत्रपती हे आंदोलकांची भेट घेण्यासाठी तिथे पोहोचतायत। आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 4 दिवसांपासून मराठा आमरण उपोषण सुरू आहे। पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज नंतर वातावरण चिघळलं होतं आणि त्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक होत महामार्गावरील बस पेटवून देण्यात आल्या होत्या आणि जवळपास 15 बस आंदोलकांनी पेटवून दिल्या। तर आज अंतरवाली सराटी गावात अनेक मराठा आंदोलक आणि नेते दाखल होत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती हे आंदोलकांची भेट घेण्यासाठी तिथे पोहोचतायत। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, निश्चितपणे आपण बघतोय की आता या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची गाडी आलेली आहे आणि काही वेळातच छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी येतील, कारण जे आहेत या भेटायला ते आलेले आहेत आणि काल रात्री कोल्हापूरहून निघाले। आपण बघतो की छत्रपती संभाजीराजे या ठिकाणी पोचलेले आहेत आणि ते येऊन मनोज जरांगे पाटील यांची जी आहे भेट घेतील आणि त्यांच्यासोबत आपण बघू शकतो की त्यांचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। छत्रपती संभाजीराजे त्या ठिकाणी उतरून जे आहेत चालत जातील मनोज जरांगे पाटील यांना भेटायला आपण बघतोय। राजे या ठिकाणी आलेले आहेत। एकंदरीतच बघतोय आपण रात्रभर प्रवास करून राजे या ठिकाणी आलेत। राजे, काय भावना? मी आता भेटतो आंदोलकांना, तिथं मी प्रतिक्रिया केली बोलणार नंतर। अशा प्रकारे अमानुष लाठीचार्ज करण्याची मी सगळ्या आंदोलकांना भेटतो आणि मग बोलतो। ठीक आहे त्यांना भेटल्यानंतर बोलूया। बघतोय आपण आता भेटल्यानंतर बोलतो असं त्यांनी सांगितलंय। मात्र या ठिकाणी जे आहे आंदोलकांना भेटतो आणि मग मी प्रतिक्रिया देतो।
आंदोलकांना भेटल्यानंतर राजे जे आहेत बोलतील असं म्हणते, मात्र आपण बघतोय ते या ठिकाणी आलेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांना सुरुवातीला ते भेटतील आणि त्यानंतर मीडियाला सुद्धा प्रतिक्रिया देणार आहेत. मात्र आता सुरुवात झालेली बंडू जाधव सुद्धा काही वेळापूर्वी या ठिकाणी आले आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली. एकंदरीतच आता एक एक नेते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघतो आता काही वेळ संभाजीराजे जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतील आणि त्यानंतर ते मीडियाला सुद्धा प्रतिक्रिया देणार आहेत. तर छत्रपती संभाजीराजे हे सध्या आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत. तिथे ते आंदोलकांची भेट घेण्यासाठी पोहोचले. तर सराटी गावात संभाजीराजे छत्रपती पोहोचलेत. मराठा आंदोलकांच्या भेटीसाठी ते तिथे पोहोचलेत. कारण आपण पाहिलं सराटी गावात काल आंदोलकांवर लाठीमार पोलिसांकडून करण्यात आला होता आणि त्यानंतर वातावरण एकंदरीतच चिघळलं होतं. सध्या मराठा उपोषण स्थळी शांतता असली तरी देखील 4 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे आणि हे उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केलेला आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांच्या भेटीला संभाजीराजे छत्रपती हे सराटी गावात दाखल झालेले आहेत. जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या मराठा उपोषण स्थळी सध्या शांतता आहे. मात्र असं असलं तरी देखील आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 4 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे आणि पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज नंतर वातावरण खरं तर चिघळलं होतं. त्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले आणि आक्रमक होत महामार्गावरील बस देखील पेटवून देण्यात आल्या होत्या. जवळपास 15 बस आंदोलकांनी खरं तर पेटवून दिल्या आणि आज अंतरवाली सराटी गावात अनेक मराठा आंदोलक आणि नेते दाखल होणार आहेत. त्याआधी संभाजीराजे छत्रपती हे मराठा आंदोलकांच्या भेटीला सराटी गावात दाखल झालेले आहेत. तिकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय. सध्या गावात शांतता आहे. मात्र जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केलेला आहे. ही 2 दृश्य आपण पाहतोय. छत्रपती संभाजीराजे हे सराटी गावात आंदोलकांशी संवाद साधतायत. मराठा आंदोलकांच्या भेटीसाठी ते आलेले आहेत आणि दुसरी दृश्य सराटी गावात पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला होता आणि त्यानंतर एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्रभर वातावरण चिघळलेलं पाहायला मिळते. तुम्ही काय करा मार लागलेला बसू द्या. तुम्हाला मार लागला नसेल तर तुम्ही प्लीज बाजूला बाजूला मार लागलेला पुढे बसू द्या. ही थेट दृश्य आपण पाहतोय. मराठा आंदोलकांच्या भेटीसाठी संभाजीराजे छत्रपती हे सराटी गावात दाखल झालेले आहेत. आंदोलकांशी ते सध्या बातचीत करतायत. थेट जाऊयात. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, संभाजीराजे छत्रपती हे आंदोलकांशी सध्या बातचीत करताना पाहायला मिळत आहेत. काय अपडेट? संभाजीराजे छत्रपती हे जालन्याच्या अंतरवाली सराटी या गावामध्ये काही वेळापूर्वी दाखल झालेले आहे. त्या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताय. खरं तर काल या ठिकाणी आंदोलन चिघळलं होतं. मनोज जरांगे पाटील जे आहेत जे या ठिकाणी आंदोलन करत होते त्यांची प्रकृती अस्वस्थ आहे आणि जास्त प्रकृती असल्याची त्यांना या ठिकाणी दवाखान्यात नेण्यासाठी म्हणून पोलिसांनी अशा पद्धतीनं त्यांना ताब्यात घेण्याचा त्यावेळेला प्रयत्न केला. त्यावेळेला या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. दगडफेक झाली आणि पोलिसांकडनं जोरदार लाठीमार जो आहे तो या ठिकाणी आंदोलनकर्त्यांवर करण्यात आला आणि त्यामुळे तणावाचं वातावरण या ठिकाणी होतं. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती जे आहे ते खरं तर काल कोल्हापूरला होते. रात्री उशिरा ते कोल्हापूरवरून थेट
जालन्याच्या दिशेने निघाले आणि काही क्षणापूर्वी ते आता या ठिकाणी आंदोलनस्थळी अर्थात अंतरवाली या गावामध्ये दाखल झालेले आहे। ज्या ठिकाणी आंदोलनकर्ते आंदोलनासाठी बसलेले आहे त्या सभामंडपामध्ये गावातल्या हनुमान मंदिराच्या समोर असलेल्या सभामंडपामध्ये बसलेल्या आंदोलकांशी ते चर्चा करताय। काल नेमकं त्या ठिकाणी काय काय घडलं याची माहिती जी आहे ती संभाजी राजेंकडून घेतली जाते, विचारपूस केली जाते, कुणाकुणाला मारहाण करण्यात आली आणि पोलिसांनी अचानकपणे अशा पद्धतीने लाठीमार का केला या सगळ्याची माहिती जी आहे समाज बांधवांकडनं ते जाणून घेतात। या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं दाखल झालेले आहे। साधारणतः सकाळी 9 वाजता संभाजीराजे जे आहे ते जालन्यामध्ये दाखल झाले आणि त्यानंतर कुठेही न थांबता ते थेट अशा पद्धतीनं आंदोलन स्थळाकडे दाखल झालेले आहे आणि आंदोलन स्थळावरती आंदोलन करणाऱ्या लक्ष्मण तुम्ही असेच सोबत राहा। खरं तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। उपोषण करणाऱ्या सांगताय लोकांना का त्यांची प्रकृती ते फोनवर सगळ्या लोकांशी बोलताय महाराष्ट्रात। काल आमचे बोलणं झाले जो माणूस अर्धा भाषण करतो यातला महत्वाचा पॉईंट आहे तुम्हाला जर मग मला उच्चारायला न्यायचं होतं तर लोकाला हाणून मला इथं कसं काढलं तुम्ही मला कसं काय नेलं मग यांना नेलंच पाहिजे होतं ना। याचा अर्थ असा होतो तुम्हाला आंदोलन 100% मराठ्यांचा मोडायचं होतं। हे राज्याच्या टोकाला चांगला न्याय देण्याच्या प्रक्रियेत आंदोलन आलं होतं हे मोडून टाकायचं, मराठ्यांचा अपमान करायचा। आता शिंदे साहेबाच्या आई वडिलाच्या वयात सोडून लोकांची त्यांच्या मानावर म्हणजे बघा छेडछाड झाली पोलिसांकडून, मानावर मुंडक्यावर पाय देऊन गोरून काठ्याने मारलं। ही किती मोठा विषय आहे। आम्ही काहीच केलं नाही ना, घोड्या मारायसारखं काय केलं हे काय सांगण्यात आलं होतं आपल्याला की देवेंद्र फडणवीसांच्या नावाने घोषणा दिल्या काहीतरी ते मारहाण करताना, तो काय विषय होता बाईटमध्ये तुमच्या गावाच्या ज्या लोकांना मारलं बहुतेक हे सांगत होते सगळे लोक की देवेंद्र फडणवीसांच्या नावाने घोषणा देऊन मारहाण झाली। आम्ही शेवटपर्यंत शांत होतो, शेवटपर्यंत। गृहमंत्र्यांचे आदेश आहेत असं काही डिपार्टमेंटने सांगितलं का तुम्हाला? वरून आदेश आहेत म्हणायचे, वरून आदेश आम्हालाच माहिती नाही त्याला म्हणा वरून आदेश कोणाचा पण प्रकृती खालवलेली नसताना राहते म्हणजे पोलिसांनी चुकीचा रिपोर्ट करून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। आजही आपण त्यांना भेटतोय, आजही त्यांची प्रकृती चांगली जे विनाकारण नसताना आणि न्यायचंच होतं तर मग त्यांना उचलायला पाहिजे होतं ना। तरी मी हा म्हणलो ना उपचाराला तर एसपी तुम्ही वापस गेला ते मला ते उपचार घ्यायला तयार आहेत हे डॉक्टर आणि तुम्ही पाणी द्या त्यांच्या समोर पाणी घेतलं आम्ही त्यांच्या समोर आणि ते 10 मिनिटात वापस आले फक्त मला म्हणले ओके आम्ही चाललो आता जालन्याला फोर्स घेऊन तुम्ही पाणी घेतलं तुम्ही आम्हाला रिस्पॉन्स देताय असा माणूस बघितला आणि पाठ थापून गेले आणि 15 मिनिटात एकाच फोर्स घुसला आणि डायरेक्ट खानालाच लागला दोषी नाही तो ह्यो आता एसपी ते दोषी खाडे आलता खाडेकडे सगळं आदेश एसपीच करतो तर तो पण खाड्याने हे घडून आणलं कारण तो सगळं वातावरण आणि राऊंडच डायरेक्ट शिवाजी महाराजांचे पोस्टर फाडले त्यांनी विनाकारण काही कारण नसताना पोस्टर का फाडले? नरेंद्र मोदी देव मानते छत्रपतींना ते बोर्डला बाप कसे गेले फाडू हे सगळ्या बाहेरचे सुद्धा हे इटा काढले त्यांनी राजे हे इटा आणि इटाने लोकांना आणले पोलीस इटाने हाणतो का तुम्हाला व्हिडिओ देतो आम्ही पोलीस इटाने हाणतो का आम्ही लपण्यासाठी वर मंदिरावर पर्सनल टाका ते सांगितलं ना वेळोवेळी त्यांच्याकडे काय व्हिडिओ राजा व्हिडिओ सगळं क्लिअर आहे का ते व्हिडिओ आपण ज्यावेळेस योग्य वेळ त्यावेळेस देऊ आज काय द्यायचे नियोजित आपल्याला ते टाकू नका राहू द्या आपल्याला गरजेचे आहे पूर्ण पाटलाकडे आहे सगळे व्हिडिओ आहेत ते तसेच ठेवा देऊ नका आणि तुम्ही बरं का आता आमचं 3 चित्रपटला काय मध्ये केले कशामुळं आता 353 काय शासकीय कामात तेच येऊन इथं मारहाण करतात आणि आता तेच तोंड दाबून बुक्क्याचा मार करून 353 इथं काय संबंध 353 गावचं आले
ग्रामपंचायत इथं काही नाही उपोषण असा बरं चालू हरिपाठाचा कार्यक्रम चालू इथं भजनाचा कार्यक्रम चालू माय मावला सारा रात्री कुठला काही उतरेल नाही. बरं ती पोलीस मंडळी आली त्यांना एवढं सहकार्य तुम्हाला चहा पाणी जे काय लागेल ते सांगावं आम्ही सारी तुमची व्यवस्था शास्त्र पिंपळगाव आंदोलन एकदम शांततेत पारलं. याचं आंतरवली पण शास्त्र पिंपळगावचं आंदोलन त्यांनी एकदम शांततेत पार केलं. बाबा ते झाका त्याच्यावर ते टाका कपडा टाका. माणूस मारा आणि त्या दिवशी 2 वाजल्यापासून सगळे पोलीस लोक इथं आले आणि बरं बसून बोला. मी अगदी रात्र आले यांच्याकडे माहिती आणि आदल्या दिवशी पूर्ण रात्र लावून वाटत आणि 6 वाजता झाल्यामुळे आमच्या महिलांना काही लागलं नाही पाहिजे आपल्या सगळे आम्ही गावाकडे ठेवतो. ते काय करतो आले आम्ही आतंकवादी होतो का आम्ही एकदम शांततेत आले आणि सामान्य जनतेनो आम्ही काही राजकारणी कोणी काहीच नव्हतं दुसरं कोणी काहीच नव्हतं फक्त आम्ही आंदोलन करत फक्त आमच्या माग नव्हते आम्हाला मला कारण आमची परिस्थिती एवढी बिकट झाली आम्ही खूप मागायला. आणि याबद्दलचे अपडेट आपण अशाच पद्धतीने घेणार आहोत. पण यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ग्रामस्थांनी या प्रवाशांना आश्रय दिला. जालन्यातील घटनेचा छत्रपती उदयनराजे भोसलेंकडून निषेध करण्यात आला. स्वतःच्या न्याय्य हक्कासाठी सुरू असलेल्या मोर्चावर लाठीचार्ज चुकीचा असून सरकारनं यात लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. तसंच दोषींवर कठोर कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे. मराठा आंदोलकांनी संयम राखावा. मराठा क्रांती मोर्चाने लाखोंच्या संख्येनं मोर्चे काढले पण गालबोट लागलं नाही आणि त्यामुळे मराठ्यांनी संयम राखावा असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी केलेलं आहे. धुळे सोलापूर महामार्गावर टायर पेटवण्यात आला. जाळपोळीमुळे दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. जालन्यातील घटनेचे पडसाद लातूरमध्ये देखील उमटले. मराठा क्रांती मोर्चाकडून लातूर जहिराबाद महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी टायर पेटवून तीव्र निदर्शनं करण्यात आली. धाराशिवच्या कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं. सरकारविरोधात बोंबा मारो आंदोलन करण्यात आलं. दोषींवर तातडीची कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरहून जालना बीडकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली. मराठा आंदोलन चिघळल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळे सिडको बस डेपोमध्ये प्रवाशांचा खोळंबा झाला. जालन्यामध्ये आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि रोहित पवार जाणार आहेत आणि यावेळी ते आंदोलकांची भेट घेण्याची शक्यता आहे. जालन्यामध्ये सुरू असलेलं मराठा आंदोलन चिघळलं. अंतरवाली सराटी इथे मराठा समाजाकडून गेल्या 4 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं आणि यावेळी काही समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जालन्यातील अंतरवाली सराटी इथे झालेल्या लाठीचार्ज नंतर आसपासच्या भागातून ग्रामस्थ आंदोलनस्थळी पोहोचले. आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून एसआरपीएफच्या पथकाला देखील तैनात करण्यात आले. जालन्यातील घटनेचे पडसाद धुळ्यामध्ये देखील उमटले. छत्रपती संभाजीनगर धुळे महामार्गावर वाहनांची जाळपोळ करण्यात आली. वडीगोद्री इथे ही घटना घडली असून महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. ही घटना दुर्दैवी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान त्यांनी या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. जालन्यातील दगडफेकीमध्ये 12 पोलीस जखमी झालेत. दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिलेले आहेत.
जालन्यातील अंतरवाली सराटी गावात आंदोलनकर्त्यांना घेराव घालून अमानुष लाठीचार्ज झाल्याची घटना निंदनीय असल्याची प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिलेली आहे। गृहमंत्री फडणवीस यांनी त्याचा तात्काळ खुलासा करावा, अन्यथा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा देखील त्यांनी दिलाय। जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला। या घटनेचे बीड जिल्ह्यात देखील पडसाद उमटतायत। बीडमध्ये आज बंदची हाक देण्यात आली आहे। या संदर्भात मराठा क्रांती मोर्चाकडून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले। जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधात कोल्हापुरात आंदोलन करण्यात आलं। यावेळी हातावर काळ्या फिती बांधून छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं करण्यात आली। जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज आणि हवेत गोळीबार केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला। दरम्यान शांततेनं सुरू असलेलं दडपण्यासाठी केलेली कृती कुणाच्या सांगण्यावरून असा सवाल त्यांनी गृहमंत्री फडणवीसांना केला। शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि युवासेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय। सकाळी 11 वाजता वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात हे आयोजन करण्यात आलेलं आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या कार्यशाळेला मार्गदर्शन करणार आहेत। प्रफुल्ल पटेलांच्या नेतृत्वामध्ये आज अजित पवार गटाचा पहिला मेळावा नागपूरमध्ये होतोय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटानं कार्यकर्ता मेळावे सुरू केलेत। विदर्भातील पहिला कार्यकर्ता मेळावा आज नागपुरात आहे। जळगावातील पिंपराळ्यातील शिवस्मारकाची राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याकडून पाहणी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ तळ्याचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। 10 सप्टेंबरला होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी असून स्मारकाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। उद्या मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि आता ब्रेकनंतर आपण बघूया जालन्यातल्या अंबड चौफुलीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला। जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर मराठा बांधव आक्रमक झाले होते। रस्त्यावर उतरत अनेक बस पेटून देण्यात आल्या। आज जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आणि त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं अंबड चौफुलीवर मोठा रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे आणि या अनुषंगाने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल यांनी। जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी या ठिकाणी झालेल्या लाठीचार्ज नंतर मराठा समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे। आज जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर जालना शहरातल्या अंबड चौफुली या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मोठा रास्ता रोको करण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। शहरात जो आहे तो बंदची हाक पुकारण्यात आलेली आहे। मात्र शहरातले रस्ते जे आहेत ते पूर्णपणे सुरळीत आणि सुरक्षित आहेत। वाहनांची ये जा जी आहे ती चालू आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो आहे तो पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर काल अंतरवाली सराटी या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यानंतर मराठा आंदोलकांनी रस्त्यावर उतरत अनेक बस गाड्या ज्या आहेत ते पेटवून दिलेल्या आहेत आणि हिंसक वळण जे आहे ते या आंदोलनाला लागलं होतं आणि त्यानंतर आज जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या अंबड चौफुली या ठिकाणी मोठा रास्ता रोको जो आहे तो या ठिकाणी करण्यात येणार आहे। थोड्या वेळानंतर मराठा बांधव जे आहे ते या ठिकाणी जमा होतील आणि रास्ता रोकोला जे आहे ते या ठिकाणी सुरुवात करणार आहेत आणि मात्र सगळीकडे शांतता राहावी अशा पद्धतीचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून करण्यात येत आहे। रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, जालना। आणि यासह इतरही वेगवेगळ्या घडामोडी आपण वेगवेगळ्या बुलेटिन्समधून जाणून घेणार आहोत। मग त्या 25 मिनिटात 50 बातम्या असतील। बातमी 36 जिल्ह्यांची। या बुलेटिनच्या माध्यमातून आपण राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील प्रत्येक घडामोड आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। त्याचबरोबर महाराष्ट्र अनलिमिटेडच्या माध्यमातून राजकीय घडामोडींपासून तर शेतकऱ्याच्या शेतशिवारापर्यंत नेमकं काय सुरू आहे, मग पिकांमधील भावात असणारा चढ उतार, कृषी उत्पन्न बाजार समितीत होणारी आवक, या सगळ्या वेगवेगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत आम्ही वेळोवेळी पोहोचवत राहू। आणि शिवाय सगळ्यांचं लक्ष आहे ते राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनावरती। यानंतर आपण नजर टाकूयात पुढल्या 10 सेकंदात वेगवेगळ्या घडामोडींवर। 10 सेकंद 10 बातम्या।